आज तुमचा भाऊ मरता मरता वाचला ना रे बा. तर काय म्हणते वरुडची पब्लिक, आज आपण चाललो होतो नागठाणा. आम्ही निघालो मग जरुडले जासाठी. मग जरुडातून घेतला आपण शिवाभाऊले. मग शिवाभाऊले घेऊन निघालो आपण नागठाण्याला जासाठी. मग गेलो आम्ही पेट्रोल पंपावर, गाडीत टाकून दिलं मग 250 रुपयाचं पेट्रोल. तिथून मग लागलो आपण आपल्या रस्त्यानं. आपण कुठं जाईन ना तिथं खायची सोय नाही करण, असं तर होऊच नाही शकत. म्हणून मग आम्ही घुसलो हॉटेलातून घेतले मग आपण मोठूचे फेवरेट समोसे. डबल लागलो मग आपण आपल्या रस्त्यानं. शिवाभाऊचं लक्ष रस्त्यावर कमी ना समोसेवरच जास्त होतं. मग पोहोचलो बा आम्ही नागठाण्यात. मग आम्ही एका जागी आमच्या गाड्या लावून दिल्या. मग निघालो तिथून समोर. आणि तिथचे नजारे तर तुम्ही विचारूच नका, एकच नंबर. तिथचे नजारे पाहता पाहता पोट्टे कपडे काढायला लागून गेले. मग मी काढून घेतले बा कपडे, मारली मग मी पाण्यात डुबकी. समोर होता पाण्यात गड्डा, घुसलो मी त्याच्या. म्हटलं मरतो म्हटलं आता, पण बरं झालं आपल्यासोबत एक स्विमर होता, कुदला मग आपल्याला वाचवाले. निघालो मग मी पाण्याच्या बाहेर. मग मी कपडे गिपडे घालून घेतले. निघालो मग आम्ही तिथून. समोर गेलो तर तिथं कोणत्या तरी मोठ्या सेलिब्रिटीची शूटिंग सुरू होती. मग आम्ही तिच्या पहाडावर चढायला सुरुवात केली. चढता चढता मग आम्हाला एक लहानसं मंदिर दिसलं. मग बसलो ना रे बा आम्ही तिथं नाश्ता करायला. मग काढले आम्ही समोसे बाहेर. समोसे पाहिल्याबरोबर शिवाभाऊच्या खुशीचा ठिकाणच नव्हता. भिडलो मग आम्ही एवढी जण समोसेवर. शिवाभाऊ समोसे कमीनं बोटच जास्त चाटून राहिले होते. मग आमचा नाश्ता गिस्ता करून झाला. निघालो मग आम्ही तिथून. मग गेलो आम्ही विहिरीवर पाणी प्यायले. शिवाभाऊन मग आमच्यासाठी विहिरीतून पाणी काढलं. मग आम्ही पाणी गिनी पिऊन घेतलं. निघालो मग आम्ही तिथून घरी जायसाठी. बाकी तुम्हाला जर आमचा ब्लॉग आवडला असेल तर फॉलो करून घ्या.